स्पेंड केले 4,000 रुपये, 4,000 स्पेंड केले. त्याच्यामध्ये ॲव्हरेज CPC किती आहे, क्लिक किती आलेत आपल्याला एवढ्या. बरोबर आहे. आपले आता कॅम्पेन किती चालू आहेत, किती कॅम्पेन चालू आहेत वेदांत सांग तू. शुभम तू सांग किती इथं आपल्याकडे आता कॅम्पेन चालू, कसं चेक करणार. प्रज्ञा तू सांग. अनिल वाघ तू सांग किती कॅम्पेन चालू आहे ते कसं चेक करायचं आपल्याला. इथं जायचं, इथं कुठं जायचं आपल्याला, सिलेक्ट. हां, तर इथं ऑल कॅम्पेनमध्ये आता कोणते कॅम्पेन चालू आहेत, फक्त सर्च कॅम्पेन चालू आहे. ठीक आहे. तर सर्च कॅम्पेनसाठी किती अमाऊंट आपण आतापर्यंत स्पेंड केले, 4,000. पण दिसताना तर 3,000 मग इथं ऑल कॅम्पेनमध्ये कोणते येतं, तर ऑल सर्च कॅम्पेन पाहू का फक्त ऑल कॅम्पेन, तर ऑल कॅम्पेन सिलेक्ट केलं. तर ऑल कॅम्पेनमध्ये किती कॅम्पेन येतं आपल्याकडे टोटल आपण रन किती केले होते, 5 केले होते. पण आता सध्या फक्त मुजीब DS नावाचाच चालू आहे. त्याच्यामध्ये ॲड ग्रुप किती येतं, तर एकच ॲड ग्रुप आहे. तर त्या दिवशी मी एक ॲड ग्रुप ॲड करायला टाकला होता. आता इथे येतात रिकमेंडेशन. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय आहे, रिकमेंडेशन कसे लावायचे आणि कसे. पहिलं तर ऑल सिलेक्ट केले, गोल्स काय होते ते सिलेक्ट नव्हते केले, ऑडियन्स कसे तर अकाउंट सिलेक्ट केले, ॲड सिलेक्ट केले, बजेट पण ओके. फक्त ऑडियन्स आपले काहीतरी चुकलेत. व्यू हॅज नॉट ऑप्टिमाइज. काय सांगितलं त्यांनी, कॅम्पेन हॅज नथिंग टू ऑप्टिमाइज टूवर्ड. म्हणजे काय ऑप्टिमाइज करण्यासारखं काहीच नाही. काय आहे त्याचं, तर फक्त गुगल टॅग मॅनेजर जे आहे ना, तर ते आपलं ॲड करायचं बाकी, तर आपलं काय होईल, ऑप्टिमायझेशन होईल कॅम्पेन. नंतर काय आहे, ॲड स्ट्रेंथ इज पुअर. ॲड स्ट्रेंथ पुअर आहे, तर ती पण आपल्याला काय करायची, एडिट करायची. ॲड स्ट्रेंथ 1 मध्ये जायचं आणि ते ॲड स्ट्रेंथ पुअर का आहे, तर कशामुळे रे पुअर आहे, एक तर आपण ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन नाही केले, तिथं आपले 11 मार्क गेले. दुसरं काय इम्पॉर्टंट होतं आपल्याला, दुसरं काय, हा डेटा सायन्स कोर्स फॉर बिगिनर हा कीवर्ड आपण टाकला नाही. झालं, इथं अप्लाय करायचं. अजून का आपली ॲड स्ट्रेंथ पुअर आहे, कारण आपण साईट लिंक 3च लावले. मिनिमम किती लावणं गरजेचं आहे, 4 लावणं गरजेचं आहे. ऑडियन्समध्ये काय चुकलंय आपलं, ऑडियन्सवरती क्लिक करायचं. ऑडियन्सवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू डिटेल्स म्हणायचं, नॉट टार्गेट ऑडियन्स रिलेटेड, ॲड कीवर्ड. 83% ऑप्टिमायझेशन स्कोर आहे. आता याच्यामध्ये काय केले, ब्रॉड मॅच. काय कोणते कीवर्ड, ब्रॉड मॅच. ऑल कीवर्ड सिलेक्ट केले. ह्यांना काय करायचंय, चेंज करायचं. कशामध्ये करायचंय, फ्रेजमध्ये करायचंय. पण हे कुठून करता येईल आपल्याला, तिकडून करता. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. नंतर आपल्याला काय, शो युअर मोर ऑफनली, तर इथं काय अप्लाय करायचंय. 1.9 ने आपला ऑप्टिमायझेशन स्कोर वाढला. तर हे सगळे रिकमेंडेशन येतात. आता हे तुमचे काय आहे, डायनामिक ॲडमध्ये बोलताय. यूज डायनामिक इमेजेस, येस. तुम्हाला ते इमेजेस ॲड केले तर अजून 2.7% किंवा 4% तुम्हाला 92% झालं का. तर हे सारखे रिकमेंडेशन येतात. ॲडव्हर्टाईजवरसाठी किती येतं, 4.4%. अजून कोणते रिकमेंडेशन येतं, रिपेअर्स करायचे ॲडला. समजलं. व्ह्यू लिस्ट, किती लोकांनी आपल्याला आता लिस्ट करायचं आपल्याला, काय काय रिकमेंड, 2च अपलोड कस्टमर मॅच लिस्ट, म्हणजे आपण जे कीवर्ड नाही टाकले, तर कीवर्ड मॅच टाईप टाकलेत का नाही ते कसं चेक करणार आपण, ऑडियन्स आणि कंटेंटमध्ये जाणार कीवर्डमध्ये, आणि कीवर्डमध्ये गेल्यानंतर हे सगळे फ्रेज मॅचेस येतात. त्याच्यामुळे काय आपल्याला चेंज करायची, पण खाली ब्रॉड मॅचेस आहेत. सगळं समजलं का तुम्हाला, म्हणजे आपण कुठं चुकतोय, काय चुकतोय. इथं बघा, हा जो कीवर्ड आहे डेटा कोर्सेस, तर हा कुणी कॅम्पेन रन केलाय, त्याच्या कानाखाली दिली पाहिजे मी ठेवून. का बरं, का दिली पाहिजे ठेवून, तू सांग. मग ते त्याचा नाही विषय, तुम्हाला शिकवताना काय सांगितलं होतं, शॉर्ट टेल कीवर्ड वापरायचा नाही. मग त्यांनी का वापरला असं,
आणि ती पण ब्रॉड मॅच मध्ये, मग पैसे तुमच्याकडे टिकतील का? किती त्याला क्लिक आले? 644. डेटा कोर्सेस, ह्याला कोणतं करायचंय? फ्रेश मॅच. आता त्याचं पण काही चुकी नाही, त्याची पण चुकी नाही. त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी इथं फक्त कीवर्ड वरती सिलेक्ट केलं. काय केलं त्यांनी सिलेक्ट? डेटा अनालिटिक कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस, बघितलं का? मग हे जर असे जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुम्ही आयुष्यात पण व्यवस्थित करू शकता का गोष्टी? मग ह्या गोष्टीमुळे तुमचं व्यवस्थित ऑप्टिमायझेशन स्कोर होत नाही. तर 64 कीवर्ड टाकलेत त्यांनी. कोणाला विचारून 64 कीवर्ड टाकलेत? आणि हे कोणी टाकलंय कॅम्पेन, कोणी रन केलंय? तर हे खूप गरजेचं होतं, कारण 25च कीवर्ड टाकणं गरजेचं होतं. त्यांनी किती टाकले? 64 टाकले. आयुष्यात पण तुम्हाला रिझल्ट येतील का? चेंज मॅच टाईप मध्ये ऑल चेंज मॅच मध्ये जायचं आणि इथं काय करायचं आपल्याला? फ्रेश मॅच. मग या छोट्या छोट्या चुका माणसाला कुठं घेऊन जातात? समजलं तुम्हाला? आणि इथं काय करायचं? फ्रेश मॅच आणि अप्लाय करायचं. रनिंग इन बॅकग्राऊंड किती वेळ लागतोय? आता मला काय करायचंय? Google Analytics. Do you know how to connect Google Analytics into? Do you know how to connect Google Analytics into Google Ad? Do you know how to connect Google Ad into Google Analytics? Yes or no? No. मग ते कसं कनेक्ट करायचं? त्याच्यापासून आपल्याला काय होणार आहे? आता झाले का सगळे? फ्रेश मॅच अंडर रिव्ह्यू मध्ये गेले, ठीक आहे. तर ते करणं खूप गरजेचं होतं. पण तुम्हाला आधी मी काय करतो, सेटिंग मध्ये जाऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टी कशा करायच्या. ऍसेट लावता येईल का तुम्हाला अजून? येस. कुठं जायचं? ऍसेट वरती जायचं आणि ऍसेट वरती जाऊन तुम्ही अजून ऍसेट लावू शकता. दिसतंय इथं? साईट लिंक लावली, 100% प्लेसमेंट लावलं, बुक ऑनलाईन लावलं, कॉन्टॅक्टस IOC सर्टिफाईडचे लावलं, अजून IT कन्सल्टिंग नको, होम पेज नको, गव्हर्नमेंट अप्रुव्ड. टोटल 4 पेक्षा जास्त लावायचे. कसं लावलं? ऍड टू कॅम्पेन लेवल अकाउंट. कुठं लावायचं? हे अकाउंटला लावायचं. लावलं. ह्याच्यामुळे काय झालं का? ऍसेट ऍड टू बी अकाउंट लेवल. सगळ्यांना समजलं? ठीक. अजून काय करायचं? तुम्हाला रिपोर्ट चेंज करायचा आहे. टीव्ही चालू करा. रिमोट कुठे? बघा आता इथं राहिलं, अकाउंट पण ओके झालं, ऍड पण ओके झालं, बजेट पण ओके झालं आणि ऑडियन्स पण ओके झालं. आता फक्त काय राहिलंय? गुगलचं अकाउंट राहिलं. मग गुगलमध्ये काय करायचंय? हॅज नथिंग टू ऑप्टिमाइज टूवर्ड. मग काय राहिलंय बाकी? कॅम्पेन हॅज नथिंग टू बी ऑप्टिमाइज. युअर वेबसाईट इज मिसिंग गुगल टॅग. म्हणजे गुगल टॅग मॅनेजर फक्त बाकी सगळं काय झालं. फिक्स टू कॅम्पेन एक्झिस्टिंग गोल, क्रिएट न्यू गोल फॉर द नेक्स्ट. काय गोल आहे तुमचा? गुगल टॅग मॅनेजरला कनेक्ट करायचा. 2 नंबर कोण करतंय चालू? बघून रिमोट. आता हिथून पण आपल्याला फिक्स करता येतं. रिमोट कसं आहे? रिमोट रिमोट आहे का तिथं? आतमध्ये ठेवलाय बघा.
तो लॅपटॉप घेऊन या इकडं, तो ओपन करा. राहू द्या तिथं तुम्हाला पाहायला त्यांना कनेक्ट करून द्या. ऑनलाईन वाल्याने समजते का? सगळ्यांना समजतंय का? कोणाला समजत नाही असं आहे का कोण? किरण शिंदे, रुपाली राऊत, तुम्हाला काय क्वेश्चन आहे का आतापर्यंत? आपण काय शिकतोय? बरोबर आहे, गुगल ऍड शिकतोय. कशासाठी शिकतोय? आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी. मग गुगल ऍडनी कसा बिझनेस ग्रो होतो सांग बरं तू 2 शब्दात. गुगल ऍड मुळे कसा बिझनेस ग्रो होतो सांग. आपली वेबसाईट, आपल्या वेबसाईटची ऍड वर राहील. कुठे मग कसं कसं दिसतं वरती व्ह्यू झाल्यावर? जसं की मी आता इथं गुगल वरती सर्च केलं. काय सर्च केलं? एखादा कीवर्ड सर्च केला. काय सर्च केला? जसं की आपण एखादी समजा आपण शूज सर्च केले तर कुठली तरी एक वेबसाईट सगळ्यात वरती येणार. तर त्यांनी ते सगळं ऑप्टिमाइज केलं त्यामुळे ते वरती येतं. ऑप्टिमाइज केल्यानंतर वरती कसं? आता सपोज मी इथं काय सर्च, तुला कोर्स करायचा आहे. कोणता कोर्स करायचा आहे? डेटा सायन्सचा कोर्स. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे जर सर्च केलं तू तर इथे 1 नंबरला एक ऍड दिसते. कोणती ऍड दिसते? XYZ कोणती पण दिसते. तर ते आपलं काय आहे, डिस्प्ले व्यवस्थित दिसायला म्हणून ते तसं दिसतंय. ठीक आहे, तर इथं असं दिसतंय बिझनेस नेम. ही झाली गुगल ऍड. तुला कसं समजलं हे गुगल ऍड आहे? कारण इथे स्पॉन्सर लिहिलंय. खाली पण तुला स्पॉन्सर रिझल्ट दिसते, तर ह्याला बोलतात गुगल ऍड. बरोबर आहे. तर गुगल ऍड का तुला दिसलं? कारण आपण गुगलला पैसे दिले. किती पैसे दिलेत आपण गुगल ऍडला? 1 नंबरला दाखवण्यासाठी जो जास्त पैसे देईल आणि ज्याचा ऑप्टिमायझेशन स्कोर चांगला आहे, म्हणजे रिलेव्हन्सी स्कोर चांगला आहे, त्याची वेबसाईट 1 नंबरला दिसते. मग डेटा सायन्स कोर्स देणारे 5,000 प्लस इन्स्टिट्यूट येतात. मग NMD नी जास्त पैसे दिलेत म्हणून NMD ची वेबसाईट 1 नंबरला दिसते नाही का? आणि इथं डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ऑनलाईन डेटा सायन्स कोर्सेस 100%. मग तू इथं जास्त क्लिक करशील का इथं जास्त क्लिक करेल? एकतर वरती दिसते म्हणून. पण इथं जे वाचायला चांगलं वाटतंय ना, डेटा सायन्स कोर्सेस विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी असेल तर आपण जास्त सिलेक्ट करतो तिथं. तर त्याच्यामुळे तुमचं हेडलाईन पण महत्वाचं असतं. आणि 1 नंबरला दाखवण्यासाठी काय आहे, तू किती हुशार आहे हे मला तुझ्याकडे पाहून समजेल का? नाही. तुला जेव्हा क्वेश्चन विचारले तुझ्या मनातून काहीतरी अँसर बाहेर आहे, तुझ्या तोंडातून ज्यावेळेस अँसर बाहेर येईल त्यावेळेस मी समजेल की हा माणूस खूप इंटेलिजन्शियल आहे. पण कधी समजेल मला तो इंटेलिजन्स आहे? जर बोलल त्यावेळेस. मग तसं आपण गुगल वरती एखादा कीवर्ड सर्च केला, आपली वेबसाईट 1 नंबरला दिसली, 1 नंबरच्या पेज वरती दिसली, तरच लोक त्याच्यावरती क्लिक करतील. आपली वेबसाईट खूप चांगली पण लोक त्याच्यावरती क्लिक करत नाही. दिसेल का? नाही दिसणार. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्यासाठी? कीवर्ड. आपण चांगल्या प्रकारे हेडलाईन दिली पाहिजे. चांगल्या प्रकारे आपण हेडलाईन दिली पाहिजे. म्हणजे हेडलाईन काय असतं? हे जर हे दिसते तर हे हेडलाईन आहे. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ऑनलाईन डेटा सायन्स कोर्सेस. मग आता इथं चुकलं काय तुमचं? तर ऑनलाईन तर सगळं गाव देतंय, पण ऑफलाईन कोण देतंय का? नाही देत. मग तुम्हाला असं लिहायला पाहिजे नव्हतं, ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स, लर्न ऑफलाईन कोर्सेस 100% प्लेसमेंट गॅरंटी, किंवा ऍडमिशन ओपन विथ फॉर डेटा सायन्स विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी.
लर्न ऑन लाईव्ह प्रोजेक्ट. जेवढं अट्रॅक्टिव्हली येईल तेवढं तुम्हाला लोक त्याच्यावर क्लिक वाढतील, म्हणजे क्लिक थ्रू रेट आहे. तुम्ही बाहेर गेलात, चांगल्या मुलींकडेच बघतात. का चांगल्या मुलींकडे बघतात? कारण ते दिसायला चांगले असतात. तुमचं लग्न झालं त्यांच्या बरोबर तर तुमची मुलं पण चांगली होते, पुढे फायदे पण चांगलेच आहेत. पण ही तर काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जर एखाद्या 500 किलोच्या मुलीबरोबर लग्न केलं तर मग काय होईल? हा? आणि तुम्ही इन्क्वायरीला आलात माझ्याकडे तुमच्या वाईफला घेऊन, म्हणणार की हिला क्लास करायचे, तर मग मी काय बोलत? थर्ड फ्लोअर वरून मी तसं नाही बोलणार. मग तिच्याकडून 5 पट फी घ्यावं लागेल. कारण बसायला चेअर बिअर मोडल्यावर काय जमेल का? मग तुम्हाला लोक कसले आवडतात बघायला? चांगले. मग लोकांना पण ऍडव्हर्टाइजमेंट कशी आवडते बघायला? मग तुम्ही क्लिनिक प्लसची शॅम्पूची ऍड बघितली असेल, संतूरची बघितली असेल, नंतर तुम्ही फेअर अँड लवलीची बघितली असेल. मग त्याच्यात माझ्यासारखी माणसं दिसतात का तुम्हाला? नाही दिसत ना. सुंदर सुंदरच लोक असतात. का असतात असे? कारण की त्यांचं प्रोडक्टच तसं आहे ना. त्यांचं प्रोडक्ट तसं आहे. मग चांगलाच माणूस दाखव. त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणारी ऍड चांगली म्हणून. नंतर दुसरं काय, मला आता इथं गुगल वरती मी कधी सर्च करतो, मला इथं मनोरंजन होतंय का? मग मनोरंजन कुठं होतं? युट्यूब वरती होतं. मग मी कुठं गेलो? इथे युट्यूब वरती गेलो. मग युट्यूब वरती गेल्यानंतर मी इथं काय सर्च केलं? कोर्सेस. इथं साईट मी गुगल वरती काय पण सर्च केलं. काय सर्च केलं? एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड पण हा कीवर्ड आहे. पण एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं की इथं दुसऱ्यांची पण ऍड आली. का आली दुसऱ्यांची ऍड? इथं स्पॉन्सर दिसतंय का? बरोबर आहे. तर एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडच्या चॅनल वरती दुसऱ्याची ऍड आली. का? कारण एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना अलाव केलंय. कारण आपल्याला पैसे पाहिजे. आपल्या युट्यूबचं चॅनल पाहत असताना सुद्धा मध्ये स्पॉन्सर ऍड येते किंवा स्किपेबल नॉन स्किपेबल येते. काय येते? कारण आपला ऍड रेव्हेन्यू येतो. दिसते तुम्हाला? किंवा मग तुम्ही इथे एखादा कोणता पण कीवर्ड टाकला. कोणता कीवर्ड टाकणार तुम्ही? डेटा सायन्स कोर्सेस. हो, तुम्ही डेटा सायन्स कोर्सेस जर इथं जर एखादं टाकलं तर इथे तुम्हाला पण ऍड दिसणार आहे. दिसली का? तर ही जी ऍडव्हर्टाइजमेंट असते तिला कोणती ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतात? डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट. मग गुगल ऍडचे टाइप्स असतात. एक म्हणजे सर्च ऍड. आपण पहिल्यांदा सर्च करून पाहिलं ती सर्च ऍड. आता जी दिसते ती डिस्प्ले ऍड. नंतर आता इथं धवल पटेल आहे, हा माझा मित्रच आहे. इथं मी जर क्लिक केलं तर मला ऍडव्हर्टाइजमेंट दिसलं का इथं स्पॉन्सर? तर ह्याला स्किपेबल ऍड बोलायचं. कारण 5 सेकंदानंतर काय होणार आहे? स्किप आलं का इथं स्किपचं ऑप्शन? तर ह्याला स्किपेबल ऍड बोलतात. म्हणजे तुम्हाला ऍड कोणतं शिकवलं मी? पहिले तर सर्च ऍड. दुसरं काय सांगितलं? डिस्प्ले ऍड. डिस्प्ले कुठं दिसते? व्हिडिओ वरती पण दिसते. नंतर कुठं दिसते? आता मी ही व्हिडिओ ऍड सांगितली. व्हिडिओ मध्ये 2 ऍड टाइप्स असतात. एक म्हणजे स्किपेबल आणि दुसरं नॉन स्किपेबल. मी आता इथं काय करतो? क्रिकबज ओपन करतो. काय करतो? किंवा कॅनवा ओपन केला. इथं पण मला ऍडव्हर्टाइजमेंट दिसते. आली का ऍडव्हर्टाइजमेंट साईटला? काय म्हणताय ते? तर ह्याला पण बोलायचं डिस्प्ले ऍड. जिथे जिथे डिस्प्ले असेल, आता मी हे काय पूर्ण ऍप मॅच ओपन केली, परत आली तिथं. आणि जर आपला ऍप असेल तर खाली पण येईल. तर ह्या ज्या असतात त्याला डिस्प्ले ऍड बोलतात. काय बोलतात? डिस्प्ले ऍड. तुम्हाला व्हिडिओ ऍड समजलं, डिस्प्ले ऍड समजलं. आता ऍप प्रमोशन म्हणजे काय? जर तुमचं ऍप असेल कोणतं, काय असेल तुमचं ऍप असेल तर त्या ऍप वरती तुम्हाला काय दिसतं? ऍडव्हर्टाइजमेंट. किंवा तुमचा ऍप असेल
तर तुमच्या ऍपवरती जे एखादी ऍड दिसते त्याला बोलायचं डिस्प्ले ऍड. पण तुमचं ऍप आहे आणि त्याचं प्रमोशन करायचं तर ते कुठं पण टाकू शकतो. तुम्ही युट्यूब वरती पण, गुगल पे, फोन पे हे एक ऍप आहे, तर त्याची ऍड तुम्हाला कुठे दिसते, कुठे पण दिसते. माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडी मध्ये राहते, मी जंगली रमी खेळते, मी 25,000 रुपये जिंकले, तुम्ही पण खेळा. तर ही अशी ऍडव्हर्टाइजमेंट युट्यूब मध्ये पण दिसते. जंगली रमीची ऍड कुठं पण दिसते. तर त्याला डिस्प्ले ऍड जास्त रन करतात आणि व्हिडिओ ऍड जास्त करतात ते. पण आता मला जर माझा ऍप आहे त्याची जर प्रमोशन करायचं असेल तर तुम्हाला ऍप प्रमोशन म्हणजे आपल्याला गुगल ऍडचे टाइप्स किती येतं, सर्च ऍड, डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, ऍप प्रमोशन आणि शॉपिंग ऍड, हे 5 टाइप पडतात. मग सर्च ऍड जर तुम्हाला रन करायची तर तुम्हाला आता काय करावं लागेल, गुगल ऍड ओपन करावं लागेल. गुगल ऍड तुम्ही गुगल वरती टाकला, गुगल ऍड जर तुम्ही गुगल वरती टाकलं तर एंटर बटन दाबणार. एंटर बटन दाबल्यानंतर तुम्ही काय करणार, हे गुगल ऍड आहे. गुगल ऍडने सुद्धा गुगल ऍडच रन केली, स्पॉन्सर रिझल्ट येतो. त्याच्यामध्ये एक एसईओ येतं आणि दुसरं काय येतं, लोकल एसईओ येतं. एंटर केलं. आता मी तुम्हाला सांगतो गुगल ऍड काय असतं, ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तिथं काय करतात, ऍडव्हर्टायझर येतात आणि बीड लावतात म्हणजे पैसे लावतात. मग पैसे किती लावतात ते, जेवढी सीपीसी असेल, कॉस्ट पर क्लिक असेल ते. पण कॉस्ट पर क्लिक आपल्याला कशी काढावं लागते, आपण जे कीवर्ड टाकतोय त्या कीवर्डची सध्या मार्केटमध्ये प्राइस काय चालली एक नंबरला दाखवण्यासाठी त्याचं ऍव्हरेज काढायचं आणि तिथं अमाऊंट ठेवायची, म्हणजे त्याला बोलतात बिडिंग स्ट्रॅटेजी. मग तुम्हाला आता जर बघा, जर तुमची व्हिडिओ ऍड असेल तर तुम्हाला सीपीव्ही लावावं लागेल, कॉस्ट पर व्ह्यू. आणि जर तुमची सर्च ऍड असेल तर कॉस्ट पर क्लिक लावावं लागेल. बरोबर आहे, सीपीसी बोलतात त्याला. मग आपल्या गुगल ऍडचं दुसरं नाव काय आहे, पीपीसी, पे पर क्लिक. मग मी गुगल ऍड वरती गेलो, म्हणजे गुगल वरती गेलो, गुगल ऍड टाकलं, त्याच्यानंतर साइन इन केलं तर मला इथे एक नवीन ऑप्शन येतं, क्रिएट न्यू अकाउंट, स्विच अकाउंट. तर मला नवीन अकाउंट जर क्रिएट करायचं असेल तर मी इथे जातो, पण माझं ऑलरेडी अकाउंट आहे म्हणून मी ह्याच्यावरती क्लिक करतो. असं जर ह्याच्यावरती क्लिक केलं तर माझा जो गुगल ऍडचा डॅशबोर्ड आहे तो पूर्णपणे ओपन होतो. पूर्णपणे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर माझा डॅशबोर्ड पूर्ण ओपन होईल. आतापर्यंत मी काय केलेलं आहे हे इथं दिसतं तुम्हाला. काय दिसतं इथं, किती ऍडव्हर्टाइजमेंट मी रन केली. तर मग आता माझं 1870 इम्प्रेशन आलेले, त्याच्यातले टोटल क्लिक आलेत. म्हणजे मी एफसी रोडला गेलो तर तिथं 1870 मुली होत्या, तर त्याच्यातल्या किती मुली आवडल्या मला, 88. बाकीच्या मुली का नाही आवडल्या, कारण ते दिसायला चांगल्या. मग माझी ऍड किती वेळा दिसली, म्हणजे किती लोकांना दिसली, 1870 लोकांना दिसली. पण त्या ऍड वरती किती लोकांनी क्लिक केले, 88. म्हणजे माझा सीटीआर किती आहे. मग कसा सीटीआर काढा, सीटीआर क्लिक थ्रू रेट. क्लिक थ्रू रेट किती आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ क्लिक्स डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100. काय करायचं आपल्याला, टोटल नंबर ऑफ क्लिक्स किती इथं 88 इंटू 100 केलं आणि त्याला डिवायडेड बाय 1800 केलं, तर जे आन्सर येईल ते 4.5 काय जे पण येईल एक्स वाय. ऍव्हरेज सीपीसी किती, एका क्लिक करण्यासाठी मला किती रुपये लागले, 43 रुपये लागले. आणि किती अमाऊंट आतापर्यंत स्पेंड केले मी, 3790 रुपये स्पेंड केलेले, प्लस टॅक्सेस वेगळे असतात हे याच्यामध्ये. टोटल 4000 रुपये टाकलेत आणि 4000 रुपयामध्ये मला किती क्लिक आलेत, 88 क्लिक आलेत. मग 88 क्लिक आलेत तर त्याच्यामधून मला किती कॉल आले, 8 कॉल आले. म्हणजे ज्यावेळेस 10 लोक क्लिक करतात त्याच्यामधून मला 1 कॉल येतो. मग ते कन्व्हर्जन तुम्हाला काढता आलं पाहिजे. तर ह्याच्यासाठी डॅशबोर्ड रीड करणं पण गरजेचं असतं. पण आपला हा डॅशबोर्ड आहे. तुम्ही गुगल ऍडच्या जर सिम्बॉल वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे एक डॅशबोर्ड दिसतो. आणि आता हा डॅशबोर्ड असा असतो ना, आपल्याला आता काय करायचं, कॅम्पेन रन करायचे. मग कॅम्पेन रन करायचं म्हटलं तर क्रिएट मध्ये जायचं. तर तुम्हाला गुगल ऍडचे टाईप समजले तर इथं एक ऑप्शन येतो गुगल ऍडचे ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुमचा हेतू काय, तुम्हाला व्हिडिओ ऍड रन करायची, सर्च ऍड रन करायची, डिस्प्ले ऍड रन करायची, का तुम्हाला शॉपिंग ऍड रन करायची. तर मग तुम्ही क्रिएट मध्ये गेला, इथं दिसतंय का तुम्हाला न्यू कॅम्पेन डिस्प्ले झाले. तर ह्या न्यू कॅम्पेन वरती जर क्लिक केलं तर एक येतो तो ड्राफ्ट ऑप्शन येईल. काय ऑप्शन येईल, ड्राफ्ट ऑप्शन येईल. न्यू कॅम्पेन आलं का खाली एक ड्राफ्ट, म्हणजे जे जुनी कॅम्पेन रन करताना पॉज करून ठेवले होते किंवा
जे इनकम्प्लीट होते ते. आता इथं ऑब्जेक्टिव्ह असतात टोटल 7. किती ऑब्जेक्ट? पहिले तर काय? सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक. म्हणजे आपण हे सगळं धक्काबुक्की कशासाठी करतोय? आपण सकाळी लवकर उठून क्लासला येतोय. आपण काही लोक लवकर उठून जॉबला जातात, काही लोक फिरायला जातात, काही लोक काय करतात, काही ना काही काम करतात, कोणाला फसवतात. तर हे कशासाठी करतोय आपण? पैसे कमवण्यासाठी. म्हणजे जीवनाचा अल्टिमेट गोल काय? पैसे कमवणं. आपण बिझनेस करतोय, कशासाठी करतोय? पैसे कमवण्यासाठी. आपला एंड ऑब्जेक्टिव्ह बिझनेस काय? प्रॉफिट कमवणं. मग आपण ऍडव्हर्टाइजमेंट का रन करतोय? कारण की आपले सेल्स आलं पाहिजे. आपल्या कंपनी ग्रो झाली पाहिजे. कंपनी कधी ग्रो होईल? सेल्स आल्यासाठी. मग सेल्स कधी होईल? जर काय केलं तुम्ही? सेलचा कॅम्पेन रन केला, किंवा तुम्ही लीड जास्त म्हणजे जास्त लोकांनी कॉन्टॅक्ट तुम्हाला केला, किंवा जास्त लोकांनी वेबसाईट वरती आले, किंवा जास्त लोकांनी आपलं ऍप इन्स्टॉल केलं, तर आपल्या बिझनेस बद्दल ते इंटरेस्टेड आहेत. किंवा अवेअरनेस करायचंय, तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहिले, किंवा लोकल स्टोर व्हिजिट, जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ऑफिसला व्हिजिट केलं, तर आपलं काय होणार आहे? जास्त सेल्स होणार आहे. मग ते करण्यासाठी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करणं गरजेचं आहे. मग आता मला ऍडव्हर्टाइजमेंट कोणती रन करायची? ऍप प्रमोशनची. मग मी कुठे जाणार आहे? सेल्स मध्ये जाणार आहे. मग सेल्स मध्ये गेल्यानंतर मला काय ऑप्शन भेटतोय? खाली मी अजून स्क्रॉल केलं तर इथं काय ऑप्शन येतोय? कॅन्सलचा एक ऑप्शन आहे, आणि अजून कोणता ऑप्शन? कंटिन्यूचा ऑप्शन आहे. नंतर त्याचे खाली कॅम्पेन टाईप आहेत. मग मला सर्च ऍड रन करायची, परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करायची, डिमांड जनरेशन करायची, व्हिडिओ करायची, का शॉपिंग करायची. मला आता कोणती रन करायची होती? ऍप प्रमोशनची करायची होती. मग इथं मला ऍपचं काय ऑप्शनच दिसत नाही. म्हणजे मला काय सर्च करायचं? मग तुम्ही सांगा मला, सेल्स मध्ये मला ऍप प्रमोशन करता येईल का? नाही. दुसरा काय आहे? लीड मध्ये. लीड मध्ये नेक्स्टला गेलो, कंटिन्यू केलं, तर इथं खाली ज्यावेळेस मी येतो, सर्च ऍड आहे, परफॉर्मन्स मॅक्स आहे, इथं मला कुठं दिसतंय का? नाही दिसत. मग मला कोणती ऍप रन करायची? मी ऍप वेबसाईट ट्रॅफिक मध्ये, त्याच्या नावावरून समजतं की वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन येण्यासाठी. मग मला जर ऍप प्रमोशन करायचं असेल, तर इथं ऍप वरती आपल्याला क्लिक करायचंय. कुठे क्लिक करायचंय? ऍप वरती क्लिक करायचंय. मग आता सपोज जर एखादा मूवी रिलीज होणार आहे, तर रिलीज झाल्यानंतर मार्केटिंग करतात का होण्याच्या आधी? होण्याच्या आधी. पहिल्यांदा काय लॉन्च करतात? ते टीजर, नंतर ट्रेलर, नंतर सॉन्ग, आणि नंतर काय करतात? मूवी रिलीज करतात. म्हणजे हाईप क्रिएट करतात. मग जर आपला ऍप जर लॉन्च होण्याच्या आधीच जर मार्केटिंग जर करायचे असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? ऍप इन्स्टॉलेशन आणि ऍप एंगेजमेंट. अजून दुसरं काय? ऍप प्री इन्स्टॉलेशनची पण आपल्याला ऍड रन करता येते. म्हणजे जसं की ऍपल आपला लॉन्च व्हायचा होता, पण त्याच्या आधीच त्यांना बुकिंग करता येत होती लोकांना. समजलं? तर ऍपचे टाईप्स असतात. एक असतो ISO, बरोबर आहे का? चुकलं? अँड्रॉइड, आयओएस नसतं. काय असतं? एक अँड्रॉइड असतं आणि एक iOS असतं. iOS असतो. ISO आपलं सर्टिफाईड आहे. iOS हे काय असतं? ऍपल असतं. खायचा ऍपल, ऍपलचा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम. मग तुमची जो ऍप बनवतो आपण, तो दोन टाईपचे ऍप असतात, एक अँड्रॉइडचा ऍप आणि एक ऍपलचा किंवा मॅकचा ऍप. तर मग आपला ऍप आहे तो कोणता ऍप आहे, आणि आपल्याला जी मार्केटिंग करायची ती बोथ करायची का फक्त ह्याची करायची? तर मग इथं खाली जर तुम्ही गेले, आपण आता कॅम्पेन जसं की ऍप प्रमोशन वरती सिलेक्ट केलं, तर आपल्याला फक्त ऍप प्रमोशनच ऑब्जेक्टिव्ह भेटतं. मग खाली केल्यानंतर दोन, एक तर ऍप इन्स्टॉल आणि ऍप एंगेजमेंट. मग तुम्हाला एंगेजमेंटची ऍड रन करायची का ऍप प्री रजिस्ट्रेशनची ऍड रन करायची? म्हणजे तुमचा ओनली अँड्रॉइड साठीच येते, आणि इथं काय आहे? दोन्हीसाठी पण आहे. ठीक आहे. मग आता तुमचा ऍप कोणता आहे? अँड्रॉइड आहे का आयओएस आहे? बोथ असेल तर बोथची करा. आता इथं तुम्हाला कोणता ऍप आहे? तर एनएमडीचा एक ऍप आहे, तर एनएमडी करायचा. किंवा इन्फोसिसचा एखादा ऍप असेल तर इन्फोसिसचाही करायचा. तुमचा जो ऍप आहे तो इथं येईल, किंवा मग तुम्ही गुगलला गेलात, गुगलला तुमच्या ऍपचं नाव टाकायचंय, त्याचा URL कॉपी करायचा आणि तो इथं डायरेक्ट टाकायचा. मग मी आता तुम्हाला एक इन्फोसिसचं ITS इन्फोसिस म्हणून आहे, हा एक ऍप आहे. ठीक आहे. तर तो मी काय केला? सिलेक्ट केला.
झाला सिलेक्ट, वरती आलं, नंतर ह्याचं नाव टाकलं. नाव मी काय टाकणार, मी माझं नाव काय पण टाकू शकतो, पण कसं टाकायचं, मी रन केलंय म्हणून NMD इन्फोसिसचा ऍप आहे म्हणून आजची डेट किती, आजची डेट आहे 29 डिसेंबर. तुम्ही असं नाव देऊ शकता, कारण तुमच्या डॅशबोर्डमध्ये खूप जास्त ऍड रन होतील. त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सगळ्यात जास्त परफॉर्मन्स कुठे येतोय, काय येतोय. हे जर उद्या मला डायग्नोसिस करायचं असेल तर कोणता कॅम्पेन सिलेक्ट, पुढे जाऊन कंटिन्यू करणार तुम्ही. पण आता मला इथं एक गोष्ट सांगा, तुम्ही इन्फोसिसचा मी काय जावा आहे का, मी इन्फोसिसचा मी काय एम्प्लॉय आहे का, मग मी इन्फोसिसचा ऍप का सिलेक्ट केलाय, किंवा मी जर NMDचा नवीन ऍप लॉन्च केला तर उद्या कोणी पण कॉम्पिटिटर काय करेल, त्याची लिंक तर कॉपी करणं खूप, मी फेसबुकची लिंक कॉपी केली आणि म्हणलं, आणि त्याची ऍडव्हर्टाइजमेंट लिंक व्हेरी वर्स्ट ऍप, डोंट यूज फेसबुक, म्हणजे मी निगेटिव्ह मार्केटिंग करतोय. मग ऍपची मार्केटिंग कोण करू शकतो, तर ज्याचा अथॉरिटी आहे तो, म्हणजे ज्याचा ऍक्सेस दिले, ऍड रन करण्यासाठी ऍक्सेस. आपल्याला आता प्रोसिजर पाहिजे, तर प्रोसिजर आपण कुणावरती पण पाहू शकतो, पण लॉन्च करताना आपल्याला काय लागेल, अथॉरिटी लागेल. पण आपण आता आपल्याला प्रोसिजर पाहिजे, आपल्याला हा ऍप आहे तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल करायचा आहे. मग आपल्याला कोणत्या एरियामध्ये त्याची ऍड रन करायची, ऑल कंट्रीज अँड टेरिटरीज मध्ये करायची का फक्त इंडियामध्ये रन करायची, का फक्त इंटरलोकेशन, मला फक्त महाराष्ट्रात करायचंय. तर मी काय करतो, MAHAI आलं महाराष्ट्र. त्याच्यात इन्क्लूड करायचं की एक्सक्लूड करायचं हे पण option. मग मी महाराष्ट्र टाकले, पण मला काय करायचंय ह्याच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये ना मला मुंबईमध्ये ऍड नाही रन करायची. मग मुंबईमध्ये काय करतो मी, एक्सक्लूड करतो. मग माझे ऍड काय होणार, ऑल ओव्हर इंडियामध्ये दिसणार, पण फक्त महाराष्ट्रात दिसणार फक्त मुंबई. पण मला जर अजून बल्कनी टाकायचं असेल, मला जर फक्त रेडियस थ्रू जर टाकायचे असेल, कुठं कुठं ऍड दिसते, हे जे सिलेक्ट झाले तिथं तिथं. पण जर तुम्हाला बल्कने जर टाकायचं असेल, रेडियसने जर टाकायचं असेल, किंवा तुम्हाला जर पिन कोडने जर ऍड रन करायचे असेल, तर तिथं पिन कोडचं पण ऑप्शन होतं. मला इथून इंटरलोकेशन करून जर त्याच्या किलोमीटरने जरी दाखवायचं असेल, 20 किलोमीटर 50 किलोमीटर, तरी पण मला हे ऑप्शन नकोय. मला ते फक्त महाराष्ट्र आणि मुंबई सोडून दाखवायचंय, समजलं. तर तिथे पण आता इथं मोर ऑप्शन्स मध्ये जायचं आणि प्रेझेन्स और इंटरेस्ट. काही लोक, आता माझे जे लोक, असं तुझे एखादा माणूस दिल्लीचा आहे आणि तो जर महाराष्ट्रात आला तर त्याला ऍड दिसली पाहिजे. मग प्रेझेन्स और इंटरेस्टेड टाकायचं का फक्त रेग्युलरली इन युअर इन्क्लूड लोकेशन टाकायचं. तर हे ऑप्शन काय, तुम्ही तिथे त्या लोकेशनसाठी इंटरेस्टेड असेल. आता मुंबई मधल्या दिल्ली मधल्या माणसांनी जर टाकलं, काय टाकलं, इन्फोसिस ऍप मुंबई, तर मग त्यांना तो ऍप दिसणार का, येस दिसणार. त्यासाठी पण आपण असं प्रेझेन्स और इंटरेस्टेड आपण टाकू शकतो. दुसरं काय, लँग्वेज, कोणत्या लँग्वेज मध्ये चालू करायचंय, इंग्लिश. तुम्हाला डच मध्ये दाखवायची, डच मध्ये. पण आता महाराष्ट्रात मोस्टली इंग्लिश आणि मराठीच वापरलं जातं, तर मग इथं मराठी पण टाका. आलं का मराठी, दोन्ही पण लँग्वेज सिलेक्ट. तुम्हाला कन्व्हर्जन ऑप्टिमायझेशन ऑन करायचं, ह्याच्यावरती क्लिक करा. नंतर खाली काय विचारलंय, पॉलिटिक्स रिलेटेड तुमची ऍड तर नाही ना, काय विचारतंय, पॉलिटिक्स रिलेटेड, तर इथं नो सिलेक्ट करायचं. ऑलरेडी सिलेक्ट केलेले. मोर सेटिंग मध्ये गेलं. आता मला तुम्ही सांगा, आपली ऍड कोणती, ऍप प्रमोशनची. तर ऍप प्रमोशनची ऍड तुम्हाला कुठं दाखवायची, कोणत्या ऍप वरती दाखवायची, कोणत्या ब्लॉग वरती दाखवायची, कोणत्या युट्यूब चॅनल वरती दाखवायची, क्रिकबज वरती दाखवायची का, हे पण महत्वाचंच आहे. ह्याच्यामध्ये लोक, तुम्ही आता क्रिकबज वरती स्कोर पाहण्यासाठी गेला, तुम्ही काय कीवर्ड पाहिला, सर्च केलाय का नाही, मग तुम्ही सांगा, जर सर्च ऍड असेल तर तिथं कीवर्ड इम्पॉर्टंट असतात, आणि जर तुमची डिस्प्ले किंवा व्हिडिओ ऍड असतील तर तुमचे कीवर्ड काय इम्पॉर्टंट आहेत का, नाही. तर मग ते कसं रन करायचं, आता इथे स्टार्ट डेट आणि एंड डेट, तुम्हाला स्टार्ट कधी करायची तुमची ऍड, एंड कधी करायचंय, तर हे सगळं दिसते का, स्टार्ट डेट. मला ते काय, स्टार्ट डेट आणि एंड डेट नकोय. मोर सेटिंग मध्ये गेलं तर तुम्हाला कसे ऍड रन करायची, डेटा फीड करायचा आहे का कोणता, तर एवढं ऑप्शन तुम्ही पहा.
नेक्स्ट मध्ये गेलं तर आता इथं तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट रन करायचं ऑप्शन येतं. किती सिंपल आहे हे ऍड. ऍप प्रमोशनची ऍड कोणाला दिसणार, ज्याला त्याचं गुगल, तुम्ही प्ले स्टोअर वरती गेलात आणि त्याला फक्त काय करायचं, तुम्ही सर्च केलं किंवा तुम्हाला त्याचं ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन करायचं आहे, तर तुम्हाला ऍड ही कुठं दिसणार, डिस्प्लेवर दिसणार, सर्च ऍड वरती दिसणार, युट्यूब वरती दिसणार आणि डिस्कवरी मध्ये पण दिसणार. तर मग इथं तुम्हाला काय काढायचं, हेडलाईन टाकायचं. इन्फोसिसचा ऍप आहे बेस्ट नंतर खाली हेडलाईन. हेडलाईनची लेंथ किती असते, गेट ITC इन्फोसिस नाव 30 कॅरेक्टरचं. सगळ्यांना समजतंय. कोणता माणूस आहे का इथं, कोणता बाय माणूस आहे का इथं की ज्यांना कळतच नाही. बोला, रिमोट कुठे गेला आपला, का बरं. कोण आहे असं की त्याला समजत नाही, त्यांनी हात वर करा. सर ते युट्यूबवर पहिले असं आपलं 2 ऍड येते बरोबर, स्किपेबल आणि नॉन स्किपेबल. आता पहिले युट्यूबवर नाही का ट्रेलर नाही का असं डायरेक्ट युट्यूबवर डिस्प्ले होऊन दाखवायचं, आता ऍड मध्ये का दाखवायला लागले, त्याचं रिझन काय असतो. काय 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 आता 3 मिनिटाचं कसं ट्रेलर असतो पूर्ण, ते आता ऍड मध्ये सुद्धा दाखवतात. दाखवता येतं, मूवीचे ट्रेलर दाखवतात. ऍडव्हर्टाइजमेंट रन केली की ते तुमच्या ह्याच्यामध्ये दिसतात. आपल्यावरती डिपेंड आहे. एक असती स्किपेबल ऍड, एक असती नॉन स्किपेबल आणि तिसरी असती बंपर ऍड. म्हणजे एका मागे एक 3 सेकंदाच्या ऍड दिसतात. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. आपण कुठे शिकायला होतो, इथं आलो होतो. सगळ्यांना स्क्रीन दिसते. तर इथं मी काय केलंय, इन्फोसिस रिलेटेड, माझ्या ऍप रिलेटेड टाकतोय मी. इथं काय टाकणार मी अजून, आता मला हेडलाईन मध्ये काय करायचंय, पाहिजे हेडलाईन अजून पाहिजे. व्ह्यू सजेशन मध्ये जायचं आणि सजेशन. हे तर काय येते, आपल्या लायब्ररी मधलं येते. ऍटलिस्ट 5 हे टाकायचे. नंतर खाली काय जातो, डिस्क्रिप्शन मध्ये व्ह्यू हॉलिडे कॅलेंडर.
मोस्ट आपल्याला त्या ऍप बद्दल काहीतरी माहिती पाहिजे. ते ऍप कशा रिलेटेड आहे त्या रिलेटेडच तुम्हाला डिस्क्रिप्शन वगैरे टाकावं लागेल, तरच तुम्हाला त्याचं काय होणार आहे, बेनिफिट होईल. सर एक डाऊट होता. आपण कोणता ऍप ओपन केला त्याच्यानंतर आपल्याला खाली ती ऍप प्रमोशनची ऍड दिसते, ती कोणत्या बेसिसवर दिसते आपल्याला, की म्हणजे हा ऍप ओपन केल्यानंतर हीच ऍड दिसेल किंवा ती? नाही, ती त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवरती ऍप रन केलेलं असतं, ऍड रन केलेली असते म्हणून तुम्हाला दिसते. त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी ऍड रन केलेली असते म्हणून दिसते, तसं काय नाही. म्हणजे आणि सर जेव्हा आपण ई न्यूजपेपर बघतो गुगलला, जसं लोकमत आहे, न्यूज दुसरे आहे, हो इंडिया टुडे वगैरे, तर त्याच्या राईट हँड साईडला पण ऍडव्हर्टिजमेंट रन असतात व्हर्टिकल मध्ये. तर बरोबर. त्याचं जे आपण प्लेसमेंट करतो ती प्लेसमेंट गुगल, म्हणजे आता सपोज आपण गुगल ऍड्स वरून केलं तर ते तसं करता येतं का, की हो, करता त्यांचं येतं. पर्टिक्युलरली इंडिया टुडेवर जाऊन करावं लागतं? नाही, इथून करावं लागतं. ते कसं करायचं ते शिकवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणून तर आपण ते शिकवतो. ते प्लेसमेंट असतं. तर प्लेसमेंट काय आहे, तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्हाला युट्यूबवरती चालवायचे, इंडिया टुडेवरती चालवायचंय, का विवेक बिंद्राच्या ॲपवरती चालवायचंय, का इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सरांच्या चॅनलवरती चालवायचंय, तुम्हाला कुठं ॲडव्हर्टाइजमेंट करायचं ते सगळं तुम्हाला करता येतं. आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला अंडरस्टँड करणं बेसिक गोष्ट आहे. आता आपण ॲप प्रमोशनची ॲड रन करतोय. मग ॲप प्रमोशनमध्ये तुम्हाला कीवर्ड कुठे टाकायचं ऑप्शन आलं का? नाही. आपल्याला काय टाकतं, इमेजेस लागतात. म्हणजे आता जसं की ह्यांचा ॲप आहे त्याचंच इंटरफेस दिसतं, पण इथं कंपल्सरी तुम्हाला 20 ते 25 ॲप, तुम्हाला 5 ते 6 इमेजेस सिलेक्ट करणं गरजेचं आहे. पण सर्च ॲडमध्ये तुम्हाला इमेजेसची काय गरज आहे का? नाही. ह्या मी जे ॲड ॲप केलं होतं ना त्याचेच आलेले आहे. तर हे रेशो 3 सिलेक्ट करायचे आणि सेव्ह करायचं. माझं आत्ता काम काय आहे, माझ्याकडे आत्ता फक्त काय ॲप नाही आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मी काय करतो, तुम्हाला एक डमी ॲप घेतोय आणि डमी ॲपवरती तुम्हाला एक प्रोसिजर सांगतो. पण पुढे जाऊन जर तुम्ही जर NMDचं जे ॲप आहे त्याच्यावरती जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट रन करायचं असेल तर ते पहिल्यांदा ॲक्सेस द्यावा लागेल तुम्हाला, तरच तुम्ही काय करू शकता, ते ॲड रन करू शकता. आता इमेजेसचं पूर्ण कंप्लीट झालं, डिस्क्रिप्शनचं कंप्लीट झालं, हेडलाईनचं पूर्ण अपूर्णच राहिलं, व्हिडिओ मी तिथे ॲडच नाही केला. आता स्ट्रेंथ काय पुअर आहे, तर ती गुड करायची आपलं लक्ष असलं पाहिजे. ते गुड कधी होईल, आपण जर सगळं व्यवस्थित हेडलाईन वगैरे पाहिलं, माझ्याकडे इमेजेस आहे का, व्हिडिओ आहे का. मग मी आता यूट्यूबचा व्हिडिओ टाकतो, मग आहे काय होतं, TS ॲप. हा कोणाचा आहे माहित नाही, पण दिला म्हणून टाकला. आले काय ॲव्हरेज मध्ये. अजून तुम्ही व्हिडिओ टाकले जेवढे जास्त तेवढं तर तुमचं बेस्ट होईल. आता इथे काय, ऑडियन्स सिग्नल वोंट बी यूज इन दिस कॅम्पेन विथ द बीड स्ट्रॅटजी. क्रिएट ऑडियन्स सिग्नल. ऑडियन्स सिग्नल म्हणजे काय, तुम्ही ऑडियन्स नेम आणि इथं सपोज मला काय करायचंय, कस्टम सेगमेंट करायचं आहे. मला फक्त आता तुमचे 4 लोकांचे नंबर इथं पुट करायचे आणि त्यांनाच ॲडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो मी. इथं सेगमेंटचं नाव द्यायचं NMD किंवा NMF, पीपल विथ सर्चिंग फॉर दिस आयटम. गुगलवरती दिसणारे त्यांनाच ती ॲड दिसली पाहिजे. पीपल विथ कोणता पण इंटरेस्ट असेल तरी पण त्यांना दिसली पाहिजे. तर ह्या पूर्ण डिटेल, मग इथं कोणता ॲड इंटरेस्ट, कोणता इंटरेस्ट त्यांनी जर सर्च केला, ॲप रिलेटेड कोणता पण सर्च केला, प्ले स्टोअर, अँड्रॉइड स्टोअर, तर हे मी काय करतोय,
सिग्नल टाकतोय. नंतर इथं तुम्हाला जर डेटा टाकायचा असेल, त्यांनी काय सर्च केलं, हू हॅव प्रिव्हियसली इंटरेस्टेड. म्हणजे जर एखाद्याने शूज जर सर्च केलं असेल, पुमा शूज, तर त्याला शूज रिलेटेड ऍड होत आहे. म्हणजे ती का दिसते, तर ह्याच्यामुळे दिसते. समजलं? मला हे काहीच नाही जनरेट करायचं, म्हणून मी काय करतो, डिस्कार्ड करतो. समजलं का? नेक्स्ट केलं, पण तिथे सिग्नल तुम्हाला लावा. आता हे जे ऍप आहे ते लार्ज व्हॅल्यू मध्ये आपलं काय झालं पाहिजे, इन्स्टॉल झालं पाहिजे. मग मी काय ऑप्शन सिलेक्ट केलं, तर ऍप इंटरॅक्शन येतंय का, ऍप प्री ऍक्शन येतंय का, नाही. कारण आपण बिडिंग स्ट्रॅटेजी कोणती ठेवली त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. कोणत्या युजरला ते ऍप दिसणार आहे, ऑल युजर. सेट टार्गेट कॉस्ट पर, तुम्हाला इथं सीपीसी लावायची का, म्हणजे कॉस्ट पर इन्स्टॉलेशन किती रुपये येते, इथे 4 रुपये दाखवतंय. मग जर तुम्ही इथं 15 रुपये जरी ठेवले, 10 रुपये जरी ठेवले तरी काय प्रॉब्लेम. कॉस्ट पर ऍक्विजिशन म्हणजे एक इन्स्टॉलेशन साठी गुगलचं असं म्हणणं होतं की इथं किती आहे, 4.31 रुपये लागत होते, 4.31 पैसे. पण आपण 10 ठेवले, त्याच्यापेक्षा जास्त. बजेट किती ठेवायचंय, 700 रुपये, 800 रुपये, 1500 रुपये, 3000 रुपये, काय जे ठेवायचं. तुम्ही जर 300 रुपये ठेवले तर नाही जमणार, तुम्हाला मिनिमम 500च्या पुढेच ठेवावं लागेल. नेक्स्ट. किती सिंपल आहे ऍप रन करणं. आता त्या ज्यांचा ईमेल आयडी त्यांनी काय केलं पाहिजे, ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. 14 नंबर आलेला आहे, तर आपण काय करणार, त्यांनी जर ते ऍक्सेप्ट केलं तरच आपण मोर्ची नेट हे करू शकतो. हा मोजीचा ईमेल आयडी आहे आणि इथं डायरेक्ट पब्लिकचं ऑप्शन येणार. समजलं? आज तो अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे आपण काय करू, आता एकच ऍड ग्रुप रन केला, ह्याच्या खाली आपण दुसरा ऍड ग्रुप पण रन करू शकतो. तर आतापर्यंत जेवढे शिकवले ते कोणाकडून समजलं, बोला. सर, आता आपण जे ऍड रन केली, हेडलाईन वगैरे टाकल्या वेगळ्या वेगळ्या, मग आता आपल्याला ऍड कशाने कुठं दिसणार या, कुठं पण. आणि मग सर्च कशाच्या बेसिसवर करणार आपण ह्या ऍडला, सर्च नाही किंवा करणार आता. नाही ना. कोणती ऍड रन केली आपण, ही ऍप प्रमोशन. ऍप प्रमोशनची. हो. आपण इथं असं काय हे टाकलं का, प्लेसमेंट टाकली का, नाही नाही. टाकली. आपण आता ही ऍड गुगलला कुठं दाखवायची, तिथं दाखवणार तो, पण कुणाच्या प्लॅटफॉर्मवरती दाखवू शकतो, ज्यांनी ऍडसेन्स ऑन केले. कुठे नाही दिसणार, जसं की संदीप महेश्वरींनी ऍडसेन्स बंद केलेले, तर त्याच्या ह्याच्यावरती दिसणार नाही. पण ही ऍड कुठं दिसणार, कुठे, ज्यांचं ऍडसेन्स चालू आहे तिथं दिसणार. मग ही कुठं पण ऍड दिसू शकते. मग मला तिथे सिग्नल आला होता. मग जर तुम्हाला जर फक्त तुमच्या मैत्रिणीलाच ऍड दाखवायची, तर फक्त तिथं मैत्रिणीचा ईमेल आयडी टाका, किंवा मग तिथं नंबर त्यांचे पेस्ट करा, किंवा दुसरं काय टाका. आता ही जी ऍड दिसणार तर मुंबई मधल्या सगळ्या लोकांना, कुठल्या, आणि तिथे इंटरेस्ट आलं होतं. नंतर काय आलं होतं, ब्राउज आलं होतं, आणि तिथं अजून पण आलं होतं की लास्टच्या 30 डेज मध्ये ज्या कीवर्ड सर्च केले त्या कीवर्डला, तर ते जर आपण ऑप्शन सिलेक्ट केलं असतं तर त्याच ऍड लोकांना. पण आता मी काहीच सिलेक्ट नाही केलं, ही माझी ऍड कुणाला पण दिसणार. म्हणजे जंगली रमी, तुम्ही जंगली रमी खेळतात का, नाही खेळत, तरी पण तुम्हाला आयुष्यात एकदा का महिना जंगली रमीची ऍड दिसली असेल. का दिसली, कारण त्यांनी असंच आपल्यासारखे स्पेसिफाय केलं नाही. मग स्पेसिफाय करायचं पण ऑप्शन आहे. ऍप प्रमोशन हे खूप सिंपल आहे. पहिल्यांदा तुम्हाला सर्च ऍड जमली पाहिजे. दुसरी सगळ्यात इम्पॉर्टंट जी ऍड आहे, आता वर्ल्ड वाईड मध्ये जर 90% जर कोणती ऍड रन केली असेल ब्रँड अवेअरनेस साठी, तर ती म्हणजे डिस्प्ले ऍड. म्हणजे तुमचा बिझनेस मॉडेल कोणता पण असू द्या. आता एज्युकेशन मध्ये सगळ्यात जास्त कोणती ऍड रन होती, सर्च ऍड, आणि दुसरी कोणती होती, व्हिडिओ ऍड. डिस्प्ले ऍड रन करून काय फायदा आहे का, पण जर तुमचा ऍप असेल तर सगळ्यात जास्त कोणती ऍड रन होते, डिस्प्ले ऍड रन होते. तुमचं ई कॉमर्सचा बिझनेस असेल तर सगळ्यात जास्त कोणती ऍड रन होते, डिस्प्ले ऍड. तुमचं एखादं ऍप जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना तुमच्या वेबसाईट वरती आणायचंय ट्रॅफिकसाठी, तर मग तुम्ही कोणता, जास्तीत जास्त लोकांना तुमच्या वेबसाईट वरती घेऊन यायचंय, तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह कोणता चूज करणार, वेबसाईट ट्रॅफिक वाला. पण वेबसाईट ट्रॅफिक मध्ये पण ऑप्शन आहेत तुम्हाला. एक आहे ऍप प्रमोशनचा, सॉरी दुसरा ऍप प्रमोशनचा नाही, तिथं काय आहे,
एक म्हणजे डिस्प्ले ऍड आहे, एक कोणती आहे तिथं सर्च ऍड आहे, आणि एक कोणती आहे डिमांड जनरेशन. तर मग त्या तिघांपैकी कोणती ऍड रन करणार तुम्ही? नाही, आपलं काय जास्तीत जास्त लोकांना वेबसाईट वरती आणायचंय, मग कोणती रन करणार तुम्ही? डिस्प्ले ऍड. जास्तीत जास्त लोक कुठून येतात वेबसाईट वरती? डिस्प्ले वरून येतात. तर ह्या बेसिक गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. तर ऍप प्रमोशनची तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल कसं रन करतात, तुम्ही एकदा करून पहा. पण जर स्वतःच जर तुमचं ऍप असेल तर तुमचं डायरेक्ट पब्लिश पण करू शकतात, पण जर दुसऱ्याचं असेल तर ते पब्लिश नाही करू शकत, कारण तिथे एरर येतो. काय होतंय? ऑथॉरिटी आणि ऑथेंटिकेशनचा मेल येतो. सर आता आपण प्रमोशन करतोय, मग त्याच्यावर ऍक्सेस कसं घ्यावा लागतो? आता समजा एकाने हा बरोबर आहे. आपण आता काय केलं, त्या दिवशी फेसबुक पाहिलं किंवा लिंक्डइनचं अकाउंट क्रिएट केलं, तर त्याला कसं आपण ऍक्सेस दिलं, किंवा गुगल माय बिझनेसचं आपण काय केलं, ऍप बनवलं. जसं की आपण काय केलं, मी तुम्हाला एक प्रोफाईल ओपन करून दाखवतो. इथं 9 डॉट वरती गेलो, ह्या 9 डॉट वरती जाऊन मी काय केलं, आता हे एक ऍप आहे. कोणता ऍप आहे? गुगल माय बिझनेसचा. आणि मला कुणाला त्या बिझनेसचा ऍक्सेस द्यायचे, तर आपण कसं करतो, आता सपोज आपण पकडलं NMD इन्स्टिट्यूटचा किंवा NMD इन्फोटेकचा, तर हे जे ऍक्सेस मला दुसऱ्याला द्यायचे, तर मग मी काय करतो, इथे जातो, बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये जातो, आणि इथं काय करतो, पीपल अँड ऍक्सेस मध्ये जातो. आणि ह्याचे मला जर ऍक्सेस कोणाला द्यायचे असेल तर कोण देऊ शकतं, तर हा जो ईमेल आयडी ना तोच मला देऊ शकतो. कारण माझं पण ऍड आहे, पण मला कोणी ऍड केले? स्टॉक मॅनेजिंग हेच फक्त मी करू शकतो. दुसरा बिझनेस घेऊ आपण, ज्याचं NMD हे येते. मग दुसरा कोणता आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेड. ह्याचे ऍक्सेस मी कोणाला पण देऊ शकतो का? बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये जायचंय, आणि इथं काय पीपल अँड ऍक्सेस मध्ये जायचंय, ऍड मध्ये जायचंय, आणि इथं त्यांचा ईमेल आयडी टाकायचा आहे. कोणता ईमेल आयडी टाकला? NMD इन्फोटेक. आणि इथं काय करायचंय, मॅनेजर करायचंय, ओनर करायचे का मॅनेजर करायचंय, झालं, त्याला इन्व्हिटेशन घ्या. तर अशाच प्रकारचे तिथं काय दिले जातात, ऍक्सेस दिले जातात. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. हा लेक्चर मी तुमचा YouTube वरती अपलोड करतो.